नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला अनेक ठिकाणी भाजपच्या आणि महायुतीच्या लोकांनी मला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला बोलवलेलं होतं. आणि अशापैकीच पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये नेमकं सांगायचं तर खडकवासला मतदारसंघ जो आहे, बहुतेक खडकवासला मतदारसंघ होता तो, आणि त्या मतदारसंघातल्या एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मला हा प्रश्न विचारण्यात आला होता की ज्या अजितदादा पवारांच्या विरोधात नानाविध आरोप गेल्या 10-15 वर्षात भाजपकडून करण्यात आले, त्यांना गरज नसताना बोलावून घ्यायचं आणि त्यांच्या 9 लोकांना मंत्री करायचं, त्यांना उपमुख्यमंत्री करायचं, तर भाजपला जे करायचं ते करो, आम्ही अजितदादांना मत का द्यायची. गल्लीबोळामध्ये अजितदादांच्या समर्थकांशी आमचे वाद झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत, हमरातुमरी झालेली आहे. अशा अजितदादांच्या पत्नीला आज आम्ही मत का द्यायची, असा प्रश्न मला बारामतीच्या मतदारसंघामध्ये ज्याचा समावेश होतो त्या खडकवासला या विधानसभा क्षेत्रातल्या एका मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी विचारला होता. आणि त्यांचा रोष बरोबर होता की दिल्लीत बसून किंवा मुंबईत बसून जेव्हा एखाद्या पक्षाचे नेते कुठलाही निर्णय घेतात आणि इतर पक्षांची तडजोडी करतात, तेव्हा त्यांच्यासाठी एकत्र येऊन गळाभेट करणं, पार्ट्या करणं, भोजन रणनीती करणं किंवा राजनीती करणं सोपं असतं. पण सामान्य पातळीवर गल्लीबोळामध्ये, गावखेड्यामध्ये, मोहल्ल्यामध्ये जो कार्यकर्ता असतो तो आपल्या पक्षावरून आणि आपल्या पक्षासाठी काम करताना इतर पक्षांबरोबर जे वाकडं घेतो, भांडणं घेतो, ती वैयक्तिक पातळीपर्यंत भांडणं जाऊन पोहोचतात. आणि उद्या युती करायची झाली तर ती नेत्यांसाठी सोपी असते, पण गल्लीबोळातला समर्थक कार्यकर्ता असतो त्या त्या पक्षाचा, त्याच्यासाठी अशा रीतीने एकत्र येणं, क्षणार्धात येणं, अल्पावधीत येणं अशक्य कोटीतली गोष्ट असते. आणि म्हणून अजितदादा नंतर दगाबाजी कशावरून करणार नाहीत, असा प्रश्न मला अनेक कार्यकर्त्यांनी विचारला होता. मी त्यांना सांगितलं, पहिली गोष्ट म्हणजे भाजपची रणनीती किंवा काय असेल धोरणं, राजकीय धोरणं मी ठरवत नाही. मी कुठच्याही गोष्टीची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना किंवा राज्यातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, प्रदीर्घकालीन हेतू साध्य करण्यासाठी जर अजितदादांना सोबत घेणं आवश्यक वाटलं असेल, तो वरकरणी ते कार्यकर्त्याला त्रासदायक असेल, पण दीर्घकालीन राजकारणामध्ये त्याची आवश्यकता असेल तर ते तसे वागत असतात आणि त्याचे जाहीर खुलासे दिले जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून अजितदादांना सोबत घेतलं तर तुम्ही पक्षाचे बांधील निष्ठावान सैनिक कार्यकर्ते असाल तर तुम्ही तो निर्णय निमूटपणे मान्य केला पाहिजे आणि पक्षाचा आदेश म्हणून अजितदादांच्या उमेदवाराला लोकसभेत मतं दिली पाहिजे. आणि बोलता बोलता मी गमतीत बोललो होतो की अजितदादांच्या निवडणुकीचं चिन्ह काय, घड्याळ. आणि याच घड्याळ चिन्हासारखी दिसणारी एक जाहिरात वर्षानुवर्ष वेगवेगळ्या चॅनेलवर झळकत असते, घडी डिटर्जंट. त्या घडी डिटर्जंटची जाहिरात दाखवली जाते, त्याच्यामध्ये एक वाक्य येतं गाण्यामध्ये, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तेव्हा म्हटलं, अजितदादांना भाजपच्या नेतृत्वाने सोबत घेतलं असेल, त्यांना पक्ष म्हणून बरोबर घेतलं असेल, राष्ट्रवादीतला त्यांचा गट सोबत घेतला, जर जवळ घेतला असेल तर पहिलं वापर केला असेल आणि तो वापर करून मग विश्वास निर्माण झाला असेल तर ते योग्य आहे. मला माहिती नाही काय ते, पण म्हटलं पहिल्यांदा उपयोग केला आणि तो योग्य वाटला
तर विश्वास ठेवा, अशी ती जाहिरात सांगते. काही अंशी अजितदादांचं राजकारण हे भाजपसाठी किंवा भाजपच्या समर्थकांसाठी तसंच आहे असं समजून तुम्ही काही काळ तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. कारण नेतृत्वाने अजितदादांचा इस्तेमाल केला असेल आणि त्यांना त्याची खात्री वाटली असेल, म्हणूनच त्यांनी अजितदादांवर विश्वास ठेवलाय. तुम्ही तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा असं आवाहन मी केलं होतं. योगायोग असा की त्याचा काही उपयोग झाला नाही, माझ्या समजावण्याने काही झाला नाही आणि मोठ्या प्रमाणावर भाजपमध्येच आणि भाजपच्या समर्थकांमध्ये अजितदादांना सोबत घेण्याविषयी जी नाराजी होती ती गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये समोर आली आणि ते आपल्याला आकडेवारीतून दिसतं. अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते भले भाजप बरोबर आले असतील, एकनाथ शिंदे बरोबर आलेले असतील, पण एकनाथ शिंदे आणि किंवा शिवसेना आणि भाजप हे दीर्घकाळ एकत्र आहेत. काय कितीही भांडले तरी ते जितक्या लवकर एकत्र येऊ शकतात तितकं दीर्घकाळ एकमेकाशी शत्रुत्व निभावलेले राष्ट्रवादी आणि भाजप हे तळागाळापर्यंत एकत्र येऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये अजितदादा आणि महायुती हे एकत्र लढले असले, एकत्र प्रचार करत असले तरी खालपर्यंत त्यांची ती एकजूट पाझरलेली नव्हती आणि त्याचंच प्रतिबिंब लोकसभेच्या निकालात पडलं. अजितदादांना मानणारे राष्ट्रवादी मधले जे जे मतदार असतील ते सुद्धा भाजपला मत द्यायला लोकसभेच्या वेळेला पुढे आले नाहीत. बहुतांश त्यातले शरद पवारांची एकनिष्ठ आणि लॉयल राहिले, त्यांनी अजितदादांना वाऱ्यावर सोडलं. दुसरीकडे अजितदादा भाजप सोबत होते, त्यांचे उमेदवार भाजप सोबत होते, पण महायुती किंवा भाजपची सगळीच्या सगळी मतं अजितदादांकडे परावर्तित झाली नाही. आज अगदी बाकीचं सोडा, बारामती विधानसभा निवडणुकीचे निकाल बघितले तर आपल्याला कळतं की लोकसभेला जो मतदार भाजपचा अजितदादांकडे गेला नाही आणि अजितदादांचा भाजपकडे आला नाही असं होतं. ह्याचं चित्र बारामतीत सुद्धा दिसतं. बारामतीत सुद्धा अजितदादांच्या पत्नीचा सुनेत्रा ताईंचा पराभव झाला. याचं साधं सरळ कारण होतं की भाजपची मतं सुनेत्रा वहिनींना मिळणं सोडून द्या, खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा बहुतांश मतं ही अजितदादांच्या पत्नीला मिळू शकली नाहीत. जर एका बारामतीमध्ये एकाच कुटुंबात दोन माणसं उभी राहिली तर त्यांचे तिथले पाठीराखे पूर्ण ताकदीने कुठल्या तरी एकाच्या बाजूला उभे राहिले आणि दुसऱ्याच्या बाजूला उभे राहिले नाहीत. तर जो पराभूत झाला त्याला नव्याने झालेल्या मित्रांची मतं मात्र मिळाली पाहिजेत असा आग्रह धरता येत नाही. राहुल कुल असतील दौंडचे, ते निवडून आले, पण त्यांच्याही विधानसभा क्षेत्रामध्ये सुनेत्रा वहिनींना मताधिक्य मिळालेलं नव्हतं. त्याच बारामती मतदारसंघामध्ये विधानसभेला पुरंदर मधून विजय शिवतारे शिवसेनेचे निवडून आले, एकनाथ शिंदे गटाचे, पण तिथे सुद्धा सुप्रिया ताईंना मताधिक्य मिळालं होतं, पण सुनेत्रा वहिनींना मतं कमी पडली होती. खडकवासलामध्ये तापकीर भाजपचे आमदार निवडून आले, पण विधानसभेला तिथे सुद्धा मताधिक्य सुप्रिया ताईंना होतं. याचा अर्थ सरळ आहे की अजितदादांचे मतं आहेत ती सगळीच्या सगळी लोकसभेला भाजपच्या उमेदवारांना जिथे जिथे भाजप उमेदवार होते तिथे मिळू शकली नाहीत आणि भाजपची मतं राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथे राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादांचे उमेदवार होते तिथे त्यांना मिळू शकली नाहीत. अवघे 4 का 5 उमेदवार होते,
पण नाही ट्रान्सफर झाली, आणि तशीच अजितदादांची सुद्धा ट्रान्सफर झाली नाही. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसला होता. पण लोकसभेत इतका दारुण पराभव झाल्यानंतर, कारण अजितदादांचा एकमेव सुनील तटकरे हा उमेदवार निवडून आला, बाकी 4च्या 4 पडले, तरीही अजितदादा चिकाटीने युती सोबत राहिले. लक्षात घ्या, युती सोबत राहिले. त्यांनी युती सोडायचा निर्णय घेतला नाही की बाबा हा आपल्या त्या फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीला इथे धक्का बसतोय, तर आपण आपले परत काकांच्या वळचणीला जाऊ. मलाही अशी शंका होती की अजितदादा परत काकांच्या वळचणीला जातील, पण तसं झालं नाही. झालं नाही. अगदी आपल्या सगळ्या जवळजवळ अजितदादांना एखाद दुसरा आमदार सोडला तर कोणीही सोडून गेला नाही, आणि सगळेच्या सगळे, अगदी अजितदादा सुद्धा बारामतीत जिंकतील की नाही अशी आशंका व्यक्त केली जात होती. पण अजितदादा टिकून राहिले, युतीमध्ये चिकटून राहिले. आज त्याचा परिणाम दिसतोय, आणि त्याचं कारण साधं सरळ आहे मित्रांनो. त्या जाहिरातीसारखं, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. म्हणजे भाजप असो, महायुती असो, एकनाथ शिंदेची शिवसेना असो, किंवा अजितदादांचा गट असो, या प्रत्येकाने लोकसभा निवडणुकीत एकमेकांना पडताळून बघितलेलं होतं. जे काही यश अपयश आलं, या बाजूला आलं त्याही बाजूला आलं. भाजपला फटका बसलेला आहे, शिंदे गटाला फटका लोकसभेत बसला, अजितदादांना फटका बसला. पण तो फटका बसल्यानंतर सुद्धा या तीनही पक्षांनी, त्यांच्या पाठीराख्यांनी आपली लोकसभेत झालेली चूक स्वीकारली, आणि यापुढे महायुती म्हणून काम केलं तरच आपलं अस्तित्व टिकून राहील हे समजून घेतलं. त्याचा परिणाम आपल्याला विधानसभेत दिसतो. थोडक्यात मी ती जी जाहिरात सांगितली, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, नेमकी तीच गोष्ट झालेली आहे. नेमकी तीच गोष्ट झाली आहे. अजितदादांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं, आणि अजितदादांच्या मतदारांनी सुद्धा भाजप आणि शिंदे शिवसेना या दोघांचं सोबत स्वीकारली. याची पावती विधानसभेच्या निकालातून आपल्याला मिळालेली आहे. यस, आपल्याला जर हे राजकारण पुढे न्यायचं असेल तर एकमेकांची हेवेदावे करत बसून चालणार नाही. आपली मतं जिथे आपल्या पक्षाचा नाही मित्र पक्षाचा उमेदवार आहे तिथे त्याला मिळालीच पाहिजेत, याकडे लक्ष दिलं गेलं. आणि मी हे खात्रीपूर्वक का सांगू शकतो की 1-2 मतदारसंघ असे आहेत की जिथे आत्ता विधानसभेला अजितदादांचे उमेदवार होते, आणि तिथे सुद्धा निवडणुकीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याला मी गेलो होतो. तिथे अगदी भाजपच नव्हे तर संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक सुद्धा अजितदादांचा आपल्या क्षेत्रातला उमेदवार निवडून आला पाहिजे याच्यासाठी मनात कुठलाही किंतु न बाळगता काम करत होते. लक्षात घ्या मित्रांनो, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. अजितदादांना सोबत घेण्यावर सगळ्यात मोठा आक्षेप जर कोणाचा असेल तर तो संघाचा होता. भाजपवर संघाचा पगडा आहे, कारण संघाचं मूलच भाजप आहे. त्यामुळे आपल्या मुलाचा कान पकडणं हा बापाचा अधिकार असतो. संघाने जर अजितदादांना सोबत घेण्याविषयी भाजपच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली असेल तर ती गैरलागू म्हणता येणार नाही. पण एवढं करूनही मुलगा हट्ट धरतोय तर त्याला समजून घेणं ही बापाने आवश्यक असतं. आणि मला असं वाटतं की लोकसभेतल्या दणका बसल्यानंतर भाजपच्या विविध संघटना ज्या आहेत, संघ असेल, हिंदू परिषद असेल, विद्यार्थी परिषद असेल, या सगळ्यांनी फेरविचार केला, आणि या फेरविचारामध्ये अजितदादा टिकून राहतील का याची खात्री करून घेतली. इतक्या दारुण पराभवानंतर अजितदादा डगमगले नाहीत.
आणि युतीच्या सोबत टिकून राहिले, ठाम राहिले. त्यातून विधानसभेच्या निवडणूक फिरलेली आहे. दोन्ही बाजूनी मी म्हणतो शिंदे शिवसेना, भाजप आणि अजितदादांचा राष्ट्रवादी या तिघांनीही विधानसभेला अत्यंत काळजीपूर्वक आपल्याकडे असलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी कष्ट उपसलेले आहेत. भले आपल्या पक्षाची निशाणी नसो, भले आपल्या पक्षाचा उमेदवार नसो, पण उमेदवार त्याची निशाणी महत्वाची नाही, तर महायुतीचा विजय आवश्यक आहे हे ओळखून तीनही पक्ष वागले. आणि म्हणून मी तेवढं पहिले इस्तेमाल करेन. लोकसभेतला पराभव हा पचवला गेला, त्याला मी इस्तेमाल म्हणतो. की ठीक आहे, अजितदादा आले, धडपडत त्या गोष्टीत टिकले. पण दुसरीकडे मित्र पक्षांनी सुद्धा समजूतदारपणा दाखवला. आणि एकूण महायुतीचं सगळं राजकारण, जागा वाटप वगैरे वगैरे तुम्ही बघाल तो कुठे वादावादी झाली नाही. अनेक ठिकाणी तर उलट झालं, जागा वाटपात सुद्धा भांडणं झाली नाहीत. ठीक आहे, ही जागा तुम्हाला पाहिजे घ्या, पण तुमच्या चिन्हावर आमचा उमेदवार लढेल, हे झालं. नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे जो ऑलरेडी आमदार होता, तो काय त्या मतदारसंघातून कणकवलीमधून निवडून आला, पण त्याच्या बाजूच्या मतदारसंघात ती जागा शिवसेनेची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेकडे गेली. तर निलेश राणे हा नारायण राणेंचा दुसरा मुलगा भाजप सोडून शिवसेनेतर्फे उमेदवार झाला आणि वैभव नाईकचा पराभव करून निवडून आला. ह्या जागांची ऍडजस्टमेंट असते. अंधेरी पूर्व ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या, त्यांच्या विरुद्ध भाजप निवडणूक लढवणार होती. मुरजी पटेल त्यांचा उमेदवार होता. आज मुरजी पटेल हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेला, भाजपचा असूनही, आणि तिथून तो आमदार झाला. जागा वाटपापासून प्रत्येक बाबतीत धुसफुसत राहायचं नाही, फडफडत चडफडत राहायचं नाही. तर विजयी महायुती झाली पाहिजे. आपला पक्ष हा महायुतीचा घटक आहे आणि महायुतीचा विजय म्हणजे आपला विजय. त्यामुळे जिथे आपला उमेदवार नाही, तो सुद्धा आपला उमेदवार मित्र पक्षाचा आपला समजून, आपल्या पक्षाचा समजून आणि पक्ष म्हणजे युती समजून लढायचं. हा परस्पर विश्वास जो होता, त्यातून तीनही पक्षांची जी मतं होती ती एकमेकाला प्रत्येक मतदारसंघात ट्रान्सफर होऊ शकली. त्याचा परिणाम आपण बघतोय. आपण. हे लोकसभेत शक्य झालं नव्हतं, कारण त्यासाठी आधी वर्षभर तयारी करणं आवश्यक होतं. ती भाजपने सुद्धा केलेली नव्हती, अजितदादांनी सुद्धा केलेली नव्हती, शिंदे शिवसेनेने सुद्धा केलेली. लोकसभा निवडणूक येऊन धडकण्यापर्यंत या तीनही पक्षांनी युती म्हणून तळागाळाच्या पातळीपर्यंत, जिल्हा तालुक्याच्या पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे आधीपासून 25 वर्षाची युती आहे, त्याचा फायदा भाजप आणि शिवसेना एकमेकाला देऊ शकत होते. तरी अजितदादा हे त्यामध्ये उपरा खेळाडू होते आणि तो उपरा खेळाडू ऍडजस्ट होण्यामध्ये एक लोकसभेची निवडणूक गेली. पण तरीही आपण टिकून राहायचंय आणि काकांच्या सगळ्या तिकडमबाजीच्या विरोधात आपल्याला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर दूरगामी विचार केला पाहिजे. हे अजितदादा आणि त्यांच्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मनोमन ठरवलं. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळाला, महायुतीला मिळाला. त्यामुळे भाजपमधले जे अनेक लोक असतात ज्यांना अजितदादा खटकत असतो, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की सामान्य मतदाराने पण परीक्षा घेतली अजितदादांची, जो भाजपचा समर्थक आहे, का पराभूत झाला की पळून जाईल, फक्त मंत्रिपदासाठी आलाय, असं ज्यांच्या मनात होतं त्यांनी पराभव पचवणाऱ्या अजितदादांना सामावून घेतलं. एवढाच या
विधानसभा निवडणुकीचा महायुतीच्या संदर्भातला अर्थ काढता येतो. महायुती ही जिल्हा, तालुका, गल्ली, मोहल्ला पातळीवर एकजूट झाली, परस्परांमध्ये विश्वास निर्माण झाला, त्याचा परिणाम युतीच्या निकालामध्ये दिसतो. आणि म्हणून योगायोगाने अजितदादांचा जो पक्ष आहे, जो त्यांनी आपल्या काकांकडून हिरावून घेतलाय, तो पक्ष, त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह त्यांच्याकडेच राहावं यासाठी आवश्यक असलेली क्षमता अजितदादांना भाजपच्या पाठिंब्यामुळेच मिळाली, मतं ट्रान्सफर झाल्यामुळे मिळाली, हे विसरता कामा नये. भाजप समर्थकांनी सुद्धा लक्षात घ्यावं, तुम्ही आधी तुमच्या पक्षाने अजितदादांचा इस्तेमाल केला, आता तुम्ही सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, ही जाहिरात एक प्रकारे अजितदादांनी व्यवहारी राजकारणातून खरी करून दाखवली. आणि म्हणून मला ती जाहिरात आणि हे राजकारण हे जोडून सांगायची इच्छा झाली. मित्रांनो, हा विषय आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.